नमस्कार, मी डॉक्टर शिवहरिवार, संचालक ॲस्पायर एज्युकेशन इन्स्टिट्यूट, छत्रपती संभाजीनगर। विद्यार्थी मित्रांनो, महाराष्ट्रामध्ये जे काय महाराष्ट्र सीईटी सेल लेवलला ज्या काय परीक्षा होतात त्या संदर्भानं विशेषतः फार्मसीसाठी होणारी एंट्रन्स एक्झाम आणि इंजिनिअरिंगसाठी होणारी एंट्रन्स एक्झाम या दोन्ही एंट्रन्स एक्झामच्या संदर्भानं सीईटी सेलकडनं जी काय नोटिफिकेशन आलेलं होतं त्याची जी काय लास्ट डेट होती ती होती 8 मार्च 2024। परंतु 9 तारखेलाच रात्री सीईटी सेलकडनं नोटीस क्रमांक 2 ही पब्लिश झालेली आहे। त्याच संदर्भानं एक महत्त्वाचा व्हिडिओ मी आपल्याला या ठिकाणी शेअर करणार आहे, त्यामुळे हा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत पहा। आणि त्यापूर्वी एक महत्त्वाचं नम्र आवाहन, ॲस्पायर एज्युकेशन इन्स्टिट्यूटच्या माध्यमातून महाराष्ट्रातील मेडिकल, इंजिनिअरिंग, फार्मसी, नर्सिंग या सगळ्या कोर्सेसची परिपूर्ण काउन्सिलिंग, त्याची सगळी अपडेट माहिती, त्याची सगळी नोटिफिकेशन आपल्यापर्यंत पोहोचवले जातात। त्यामुळे या यूट्यूब चॅनल आपण नक्की सबस्क्राईब करा। अगदी मोफतपणे आपल्या मोबाईलवर आपल्याला ही सगळी माहिती मिळेल आणि जेणेकरून आपल्याला भविष्यामध्ये जी काय प्रवेश प्रक्रिया होणार आहे किंवा जे काय अपडेट्स असणार आहे ते सगळे आपल्यापर्यंत पोहोचत राहतील। सो चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि हा व्हिडिओ आवडल्यास इतरांना शेअर करा आणि लाईक करा। चला तर आपण महत्त्वाच्या विषयाकडे वळूया। महाराष्ट्र सीईटी सेलच्या माध्यमातून ज्या परीक्षा कंडक्ट होतात त्यामध्ये इंजिनिअरिंग, फार्मसी, तर याची जी काय अर्ज करण्याची डेट होती पूर्वी ती होती 8 मार्च 2024। 16 जानेवारीपासून हे ॲप्लिकेशन सुरू झालेले होते, परंतु महाराष्ट्र सीईटी सेलच्या या अर्ज करण्याच्या प्रोसेसच्या दरम्यानच 12वी सायन्सची बोर्ड परीक्षा होती। बऱ्याचशा मुलांचे प्रॅक्टिकल परीक्षा जी होती ती फेब्रुवारीच्या 1st-2nd वीकमध्ये झाली आणि फेब्रुवारी 3rd किंवा 4th वीकपासून मार्चच्या 1ल्या-2ऱ्या आठवड्यापर्यंत, म्हणजे अजूनही काही मुलांचे ऑप्शनल पेपर बाकी आहेत। या दरम्यान ते बोर्ड परीक्षेमध्ये बिझी होते आणि त्यामुळे ते सीईटी सेलच्या या प्रवेश प्रक्रियेसाठी अर्ज करू शकले नाही। सो अशा मुलांसाठी हा वाढवून दिलेला वेळ जो आहे तो अतिशय महत्त्वाचा असणार आहे। थोडक्यात काय तर महाराष्ट्र सीईटी सेलच्या माध्यमातून इंजिनिअरिंगला प्रवेश घेऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी, फार्मसीला प्रवेश घेऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी अर्ज करण्याच्या वेळेमध्ये वाढ करण्यात आलेली आहे आणि आता जी नव्यानं तारीख जाहीर झालेली आहे ती असणार आहे 9 मार्चपासून 15 मार्चपर्यंत। तर ज्याही मुलांना महाराष्ट्रामध्ये अजूनही अर्ज केलेले नसतील, ॲप्लिकेशन सबमिट केलेले नसतील, तर अशा मुलांनी महाराष्ट्र सीईटी सेलच्या ऑफिशियल पोर्टलवर जाऊन रितसर आपला अर्ज नक्की दाखल करावा, जेणेकरून भविष्यामध्ये हे जे काय प्रवेशपूर्व परीक्षा होतात तर या परीक्षा दिल्यानंतर यावर येणारं जे काय आपलं पर्सेंटाईल आहे की जे काय आपण यश आपण संपादन करू त्या माध्यमातून महाराष्ट्रामधील फार्मसी आणि इंजिनिअरिंगच्या प्रवेशासाठी तुमचा जो पुढचा रस्ता आहे तो सुकर होईल। आणि यात अजून एक महत्त्वाचा विषय आहे की अभियांत्रिकी, औषध निर्माण शास्त्र यासोबत बिझनेस प्लॅनिंग आणि कृषी तंत्रज्ञान, ज्याला आपण BSc ॲग्री म्हणतो, ज्या मुलांना भविष्यामध्ये शेतीच्या जे काय संशोधन वगैरे असतं त्या संदर्भानं किंवा स्वतःची शेती भविष्यात डेव्हलप करायची आहे किंवा BSc ॲग्री करून स्पर्धा परीक्षेत नंतर तयारी करायची आहे, तर बरेचसे मुलं BSc ॲग्रीला प्राधान्य देतात। तर BSc ॲग्रीसाठी सुद्धा तुम्हाला अर्ज करण्याची हीच वेळ असणार आहे। म्हणजे एकूण 4 कोर्सेस आहेत एकूणच। इंजिनिअरिंग, मग इंजिनिअरिंगमध्ये नंबर ऑफ ब्रांचेस आहेत। फार्मसी एंट्रन्समध्ये तुम्हाला फार्मसी प्लस फार्म-डी असे दोन्ही ऑप्शन्स उपलब्ध असतात, BSc ॲग्री आणि बिझनेस प्लॅनिंग। सो महाराष्ट्रातील तमाम विद्यार्थ्यांनी दिलेल्या वेळेच्या आत आपला अर्ज रितसर सीईटी सेलला दाखल करावा आणि भविष्यामध्ये या प्रवेशपूर्व परीक्षेला सामोरं जाऊन पुढच्या प्रवेशासाठी आपलं एक ऑप्शन तयार करावं असं आपल्याला या व्हिडिओच्या माध्यमातून सांगता येईल। महाराष्ट्रामध्ये आपल्याकडं ॲस्पायर एज्युकेशन इन्स्टिट्यूटच्या माध्यमातून आतापर्यंत हजारो विद्यार्थ्यांचे प्रवेश झालेले आहेत। आपल्यापैकी कुणालाही काउन्सिलिंग जॉईन करायची असल्यास या यूट्यूबच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये ऑफिसचा ॲड्रेस आणि मोबाईल नंबर दोन्ही गोष्टी आपल्याला उपलब्ध असतील। सोबतच एक फ्री व्हॉट्सअप ग्रुपची लिंक असेल, त्यालासुद्धा तुम्ही जॉईन करू शकता। त्यावर सुद्धा आपल्याकडून रेग्युलर अपडेट्स हे पोस्ट केले जातात। ठीक आहे, सो एक महत्त्वाचे विषय आपल्यापर्यंत शेअर केला। असेच काही महत्त्वाचे विषय वेळोवेळी जसे समोर येतील त्या पद्धतीने आपल्यापर्यंत पोहोचवले जातील। तुर्तास या ठिकाणी थांबतो। धन्यवाद।